तांदुळवाडी येथील एलसी कंपनी लेक परिसरात तरुणावर कोयत्याने हल्ला करून लूट करणाऱ्या आरोपीला अखेर बारामती तालुका पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून सोन्याची साखळी जप्त करण्यात आली आहे। दिनांक 16 जून 2025 रोजी सायंकाळी सुमारे 6:45 वाजण्याच्या सुमारास पुलकुंडवार बदललेलं नाव, वय वर्ष 22, राहणार मार्केट यार्ड बारामती हे त्यांच्या मैत्रिणीसोबत तांदुळवाडी विमानतळ रोड लगत असलेल्या एलसी कंपनी लेक परिसरातील मोकळ्या जागेत बसले होते। यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या 2 अज्ञात इसमांनी तोंडाला रुमाल बांधून त्यांच्यावर हल्ला चढवला। यातील एका आरोपीने देवराज यांना मोबाईल व पैसे देण्याची मागणी केली। त्यांनी विरोध केल्याने आरोपीने लोखंडी कोयत्याने त्यांच्या उजव्या हातात, पायाच्या गुडघ्यावर व मांडीवर वार करून त्यांना जखमी केले। त्यानंतर आरोपींनी जबरदस्तीने देवराज यांच्याकडील 2500 रुपये रोख रक्कम व पोको कंपनीचा मोबाईल हिसकावून घेतला। तसेच त्यांच्या मैत्रिणीच्या गळ्यातील सुमारे 50,000 रुपये किमतीची सोन्याची चेनही काढून घेतली। एवढ्यावरच न थांबता आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलची चावी घेऊन घटनास्थळावरून पळ काढला। या प्रकरणी बारामती तालुका पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्यानंतर आरोपी फरार होते। मात्र पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत आरोपी अजय नंदकुमार सकट, राहणार तांदुळवाडी, तालुका बारामती याला दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी अटक केली। अटक केलेल्या आरोपीकडून सुमारे 50,000 रुपये किमतीचे 4.900 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी हस्तगत करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील तसेच पोलीस अंमलदार सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, मनोज पवार, नितीन ढवाण, निलेश वाकळे आणि राजू बन्ने, शाहरुख शेख यांच्या पथकाने केली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील व पोलीस अंमलदार राजू बन्ने करत आहेत। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।